चितळे समितीच्या अहवालानुसार उपलब्ध पाणी 50 टीएमसी हे पाणी पूर्ववाहिनी वांजुळ पाणी प्रवाही वळण योजनेद्वारे करून गिरणा खोऱ्यात वळविण्यात यावं या मागणीसाठी गेल्या 7-8 वर्षापासून वांजुळ पाणी संघर्ष समितीचा या ठिकाणी शासनाशी संघर्ष चालू आहे। मालेगाव तालुका, शेजारचा बागलाण तालुका, कळवण तालुका, देवळा तालुका, नांदगाव तालुका, त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुका, धुळ्यातील काही तालुके, अंबळनेरसारखा भाग हा या लाभक क्षेत्रात येतो। गिरणा खोऱ्याच्या लाभक क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्वाधिक त्रुटीचं खोरं म्हणून गिरणा खोऱ्याला ओळखलं जातं आणि हा गिरणा खोरं सुजलाम सुफलाम करायचं असेल तर त्याला अंतिम आणि शेवटचा पर्याय म्हणून वांजुळ पाणी प्रवाही वळण योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून नार पार गिरणा लिंकिंग योजना होऊ शकते, ज्या योजनेच्या माध्यमातून नार पार अंबिका औरंगाबाद तानमान नद्यांचं पाणी मिळू शकतं, तो प्रयोग, तो प्रकल्प सरकारने तात्काळ प्रभावीपणे मंजूर केला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय जलतज्ञ आणि त्या भागाचे अभ्यासक विश्वासतात्या देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालेगाव शहराचे माजी उपनगर अध्यक्ष आदरणीय केएन बाबा आयरे सर यांच्या नेतृत्वाखाली हा वांजुळ पाणी संघर्ष समितीचा लढा चालू आहे। वांजुळ पाणी संघर्ष समिती सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना घेऊन नार पारच्या त्या खोऱ्यामध्ये सुरगाणा तालुक्यामध्ये विश्वासतात्या असतील, चंदूदादा असतील यांच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या संपूर्ण परिसराचा अभ्यास केला। त्या संपूर्ण परिसरात फिरून त्या ठिकाणच्या असलेल्या विविध योजना, त्या ठिकाणच्या असलेल्या साईट, ज्या ज्या ठिकाणी शासनाचे 13 धरणं प्रस्तावित आहेत त्या त्या ठिकाणी हे सगळे समितीचे सदस्य, सर्व सन्माननीय राजकीय नेते, पत्रकार यांना घेऊन जाऊन आले। त्याच्यानंतर तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आदरणीय खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे साहेबांना त्या ठिकाणी नेलं। पडत पावसामध्ये त्यांना वांजुळ पाणीचा प्रकल्प दाखवला। मांजरापाडा एक जो या गिरणा खोऱ्याचा हक्काचा प्रकल्प होता तो त्यांना दाखवला आणि या सगळ्या भागात त्यांना फिरून वांजुळ पाणी संघर्ष समितीने मागणी केली की साहेब, या सगळ्या भागाचं, या 16 तालुक्यांना जर जीवदान द्यायचं असेल तर आपल्याला वांजुळ पाणी प्रवाही वळण योजना मार्गी लावावी लागेल। परंतु त्यांनी देखील 5 वर्षाचा कार्यकाळ लोटला, याकडे दुर्लक्ष केलं। वांजुळ पाणी संघर्ष समितीची मागणी नेमकी काय? तर आमची मागणी आहे, सुरगाणा तालुक्यातील केमच्या डोंगरात उगम पावणाऱ्या नार पार अंबिका औरंगाबाद तान मान या 6 नद्यांचं पाणी हे पश्चिम वाहिनी गुजरात मार्गे समुद्राला वाहून जातं। ते पाणी वळवून त्यांच्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधून हे पाणी प्रवाही वळण योजनेद्वारे वाघदोंड गावाजवळ असलेल्या वांजुळपाडा या छोट्याशा टँकमध्ये साठवून त्या पाण्यावर पाण्याचं पूर्ववाहिनी करून गिरणा नदीमध्ये ते सोडण्यात यावं अशी आमची खरी मागणी आहे। या पाण्यात शासनाने वांजुळ पाणी प्रकल्पाला मान्यता द्यावी ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे। स्वर्गीय आमदार जनुभाऊ आहे, त्यानंतर स्वर्गीय माजी मंत्री नामदार DS बाबा आहे, स्वर्गीय भाऊसाहेब हिरे, त्यानंतर
माजी मंत्री नामदार बळीरामजी हिरे साहेब, त्यानंतर माजी मंत्री पुष्पाताई हिरे साहेब, त्यानंतर माजी मंत्री प्रशांतदादा हिरे साहेब, गिरणा कारखान्याचे माजी चेअरमन TR अण्णा पवार आणि इतर अनेक नेत्यांनी या विषयावर गेल्या अनेक काळापासून संघर्ष केलेला आहे. हा संघर्ष करत असताना ही योजना मार्गी लागू शकत नाही असा काहींचा समज होता आणि त्यांनी 2004च्या निवडणुकीत नार पार आर पार करू अशा प्रकारच्या घोषणा देऊन त्याबद्दल जनतेला भ्रमित केलं आणि हे भ्रमित केल्यामुळे या प्रकल्पाबद्दलची निगेटिव्हिटी वाढली, या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झालं. हे दुर्लक्ष झाल्यामुळे नार पार खोऱ्यातलं पाणी तत्कालीन तापी खोरे विकास महामंडळाचे कॅबिनेट दर्जा प्राप्त अध्यक्ष नामदार DS बाबा आहेर साहेब हे असताना मांजरपाडा प्रकल्पाला मान्यता देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आला. हा मांजरपाडा प्रकल्पाला मान्यता देण्याचा प्रस्ताव जेव्हा आला त्यावेळेस गोदावरी खोऱ्याचे आमदार आणि नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आदरणीय भुजबळ साहेब यांनी आपली ताकद वापरून हा प्रकल्प गिरणा खोऱ्यातून गोदावरी खोऱ्याकडे वळवला आणि ह्या गिरणा खोऱ्यावर पहिल्यांदा अन्याय शासनाने मोठ्या हिमतीने आणि ताकदीने करून घेतला. त्यावेळेचे आपले लोकप्रतिनिधी शांत राहिले, परंतु या तालुक्यातली या कसमादेची जनता पेटून उठली. उमराणेला तात्यांच्याच नेतृत्वात त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं आणि या आंदोलनात नंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री, आत्ताचे देखील उपमुख्यमंत्री आणि शब्दाला जाणणारे असं ज्यांचं राज्यभरात नाव घेतलं जातं असे सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी एक विशेष बैठक लोकप्रतिनिधी आंदोलनकर्ते तत्कालीन पालकमंत्री जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत घेतली. या बैठकीत त्यांनी आश्वासन दिलं होतं की मांजरापाडा 1 आणि मांजरपाडा 2 म्हणजे त्यावेळेस वांजुळ पाणीची जी साईट आहे त्या वांजुळ पाणीला आम्ही एकाच वेळेस मान्यता देऊन एकाच वेळेस दोघांचं भूमिपूजन करू असं त्यांनी आश्वासन या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयातल्या विशेष बैठकीत दिलं होतं. त्याला देखील आता 12 वर्षाचा वरचा काळ झाला, अजूनपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. मांजरापाडा 1चं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळतं झालं, पुणेगाव कालव्यामार्गे ते पाणी पोचून सुद्धा गेलं, इकडे अजून टिकम सुद्धा पडला नाही. हे आमचं दुर्दैव. आमच्या भागाचे लोकप्रतिनिधी यावर चकार शब्द काढायला तयार नाही. हे आमचं दुर्दैव. या भागातल्या लोकप्रतिनिधींना गेल्या 14-15 वर्षामध्ये आपल्यावर पाणी प्रश्नावर होत असलेला अन्याय कसा दिसत नाही, हे आमचं दुर्दैव. यासाठी आम्ही आता खऱ्या अर्थाने ठिकठिकाणी वेळोवेळी आंदोलन करत आहोत. वांजुळ पाणी संघर्ष समितीने सन्माननीय पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसेंच्या उपस्थितीत तत्कालीन जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे मागणी केली की हा नार पार गिरणा लिंकिंग प्रकल्पाला आपण मान्यता द्या. नामदार गिरीशभाऊ महाजनांनी सांगितलं की VD पाटील साहेब यांना आम्ही समितीवर नेमलं आहे, हे त्याचा अभ्यास करून यावर लवकर काहीतरी कारवाई करू. त्याला देखील आता 5 वर्षाचा कालावधी होत आला, अजूनपर्यंत काय नाही. मालेगाव तालुक्याचं दुर्दैव म्हणा, बागलाण तालुक्याचं दुर्दैव म्हणा, नांदगाव तालुक्याचं दुर्दैव, चांदवड देवळा मतदारसंघाचं दुर्दैव, कळवणमध्ये तर 2 धरणं असल्यामुळे त्यांचं दुर्दैव म्हणता येणार नाही. पण या 4 तालुक्यांचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. कारण गिरणा धरण पायथ्याशी पाणी जातं जळगाव जिल्ह्याला. हा 4 तालुक्याचा भाग हा पूर्णतः कोरडवाहू झालेला आहे. या ठिकाणी पिण्याचं पाण्याचं दुर्भिक्ष आहे, या ठिकाणी शेती सिंचनाचं दुर्भिक्ष आहे. अशी ही परिस्थिती या तालुक्याला निर्माण झाली. मांजरपाडा प्रकल्प तिकडे गेला. मांजरपाडा 2 साठी आपण आग्रही होतो, परंतु तो फ्लेक्झिबल नाही अशी वस्तुस्थिती आहे. तात्यांचा यावर विस्तृत अभ्यास आहे. शासनाचं म्हणणं आहे
की नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पातून 50 TMC पेक्षा जास्त पाणी मिळू शकतं असं डॉक्टर माधवराव चितळे समितीचा अहवाल सांगतो. या समितीच्या अहवालावर महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्र सरकार यांचं सामंजस्य कराराने पाणी वाटप करण्याचा निर्णय झाला आणि त्या करारावर अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना स्वाक्षरी झाली होती. त्या अंतर्गत काम थोडं पुढे चालायला लागलं. केंद्र सरकारने याच्यावर अभ्यास करण्यासाठी सन्माननीय तत्कालीन मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी वापकोस इंडिया कंपनीला सर्वेक्षणाचं 13 कोटी रुपयाचं काम दिलं. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये यावर आवाज उठवला गेला की आमच्या हक्काचं पाणी, आमच्या राज्यात पडणारं पाणी, आमच्या सुरगण्यात पडणारं पाणी हे महाराष्ट्राच्या जनतेला न देता हे जर गुजरातला दिलं असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे. आमच्या हक्काचं पाणी आम्हालाच मिळालं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका तेव्हा विधिमंडळात घेतली गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये माजी आमदार नितीनजी भोसले साहेब यांनी याचिका दाखल केली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला निर्णय घेणं भाग पडलं. सरकारने निर्णय घेतला की आमच्या राज्यात पडणारं पाणी आम्हीच वळवू, आमच्या राज्यातल्या पाण्याचा आम्हीच लाभ घेऊ आणि त्यांनी गुजरातशी असलेला सामंजस्य करार एकतर्फी तोडला आणि केंद्र सरकारने अनुदान देण्याचं थांबवलं. त्यामुळे वापकोस इंडिया कंपनीने केलेला सर्वे ऑटोमॅटिक बाजूला झाला. या सर्वेनंतर महाराष्ट्र शासनाने वेरीचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली 5 मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीतली 5 मुख्य अभियंत्यांच्या सदस्यत्वाखाली एक समिती नेमली आणि या समितीने राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांचा अभ्यास करून त्यांची क्रमवारी निश्चित करून अतित्रुटीच्या खोऱ्याला न्याय देण्यासाठी या समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. आम्ही या समितीच्या सन्माननीय अध्यक्षांना भेटून विनंती केली की गिरणा खोरा अतिशय त्रुटीचा आहे, या खोऱ्यावर होणारा अन्याय आपण दूर करावा. याच्यासाठी मागणी केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तापीतून पाणी देऊ, इकडून पाणी देऊ. म्हटलं नारपारचं पाणी द्यायला तुम्हाला अडचण काय, जे आमच्या हक्काचं पाणी आहे. त्यावर त्यांनी शिप्पी साधली. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत होतं हा स्पष्ट होतो. ते पाणी कुठे मुरत होतं ते पुढच्या काळात आम्हाला निदर्शनास आलं. आम्ही यावर आवाज उठवत होतो. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब हे दिंडोरी येथे सभेला आले होते. प्रचार सभेच्या अगोदर वांजोळ पाणी समितीने त्यांना आवाहन केलं होतं की साहेब आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या, आपण आम्हाला न्याय द्या. त्यांनी त्यावेळेस ते घोषणा केली होती की आम्ही तुमचं पाणी घेऊन जायला इच्छुक नाही. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी पूर्व वाहिनी करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल. आता त्यालाही 5 वर्ष होत आले, त्यालाही त्या आश्वासनाला त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही असंच या ठिकाणून मोठ्या खेदाने म्हणावं लागेल. त्यानंतरची परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्र सरकारचा अहवाल प्राप्त झालेला होता. राज्य सरकारच्या विविध समित्यांचा निर्णय प्राप्त झालेला होता. परंतु वांजोळ पाणी नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाबाबत कोणती ठोस भूमिका महाराष्ट्र सरकार घेत नव्हतं. तरी देखील आम्ही सतत पाठपुरावा करत राहिलो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुंबई येथे जाऊन आम्ही भेट घेतली. त्या भेटीत त्यांना विनंती केली की आमच्या खोऱ्यावर प्रचंड अन्याय होत आहे, आमचं खोरं तुषारत आहे, आमच्या खोऱ्याला पिण्याच्या पाण्यासाठी देखील दुर्भिक्ष आहे, आमच्यावर न्याय करा, आम्हाला कुठेतरी न्याय द्या अशी मागणी केली असता सन्माननीय पवार साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की मी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या पालकमंत्र्यांसहित तुमचे कृषी मंत्री आणि इतर सर्व आमदारांना बोलून एक बैठक घेतो आणि त्या बैठकीत हा निर्णय लावून देतो. त्यांचं आश्वासन फेब्रुवारी महिन्यातलं 2022चं, त्या आश्वासनाची 2021चं त्यांच्या आश्वासनाची पूर्तता होण्याच्या आज सरकार कोलॅप्स झालं. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विराजमान झाले.
आपले लोकप्रतिनिधी मालेगाव बाह्यचे सन्माननीय आमदार साहेब राज्यात महत्त्वाच्या बंदरे आणि खनिकर्म खात्याचे मंत्री म्हणून विराजमान झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये या नाशिक विभागाची बैठक मालेगावमध्ये आयोजित करण्यात आली. या बैठकीचे सर्व मालेगाव शहरात बॅनर लागले. बॅनरवर मुद्दा होता नार पार अंबिका औरंगाबाद तानमान नद्यांचं पाणी कसमादे खोऱ्यात गिरणा खोऱ्यात वळवण्याबाबत आणि दुसरा मुद्दा होता मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत. या दोन मुद्द्यांवर ही विभागीय बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले. मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी आमच्या बाबांनी पत्र दिलं की आम्हाला भेटायचं आहे, आम्हाला नार पार गिरणा लिंकिंग प्रकल्पाबाबतचा अहवाल द्यायचा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी भेट दिली नाही. भेटीचं पुढे काय झालं हे आम्हाला अजूनपर्यंत ठाव ठिकाणा लागलेला नाही. हा विषय कोणत्या कॅबिनेटच्या बैठकीत नसताना नार पार गिरणा लिंकिंग प्रकल्पाबाबत विभागीय बैठकीत डायरेक्ट सुतोवाद झाले. सर्वांना आशादायक वातावरण निर्माण झालं. कुठेतरी नार पार गिरणा लिंकिंग प्रकल्पाचा विषय मार्गी लागेल. श्रेय कोणीही घ्या, श्रेयासाठी आम्ही राजकारण करत नाही, आमचा प्रश्न मांडत नाही. हा प्रश्न मालेगाव शहराच्या हिताचा आहे. हा प्रश्न मालेगाव तालुक्याचा, सटाणा तालुक्याचा, नांदगाव, कळवण, देवळा त्याचबरोबर जळगाव, धुळे जिल्ह्याच्या हिताचा आहे. असा प्रश्न आम्ही गेल्या 8 वर्षापासून मांडत आहोत. पण या विषयावर सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी एकदाही कॅबिनेटमध्ये आपला ओटो वापरून, आपली ताकद वापरून या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही आणि विभागीय बैठकीत सरळ बॅनर लावले नार पार गिरणा लिंकिंग प्रकल्पाला मान्यता मिळणार आहे. हजारोच्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी उपस्थित झाले, कारण नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला होता. मालेगाव जिल्हा होतोय आणि नार पार गिरणा लिंकिंग प्रकल्प होतोय. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे लाख लाख आभार व्यक्त करण्यासाठी जनता उपस्थित झाली. पण त्या ठिकाणीही आश्वासनांनी तोंडाला पानं पुसण्यात आली. आज 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, अजूनपर्यंत कॅबिनेटच्या बैठकीत नार पार गिरणा लिंकिंग प्रकल्पाचा विषय का आला नाही, हा आमचा खरा प्रश्न आहे. सन्माननीय आमदार राहुलदादा आहेर यांनी मागच्या हिवाळी अधिवेशनात 2022च्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक लक्षवेधी सूचना मांडली होती की नार पार गिरणा लिंकिंग प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन काय करू इच्छितो. यावर तत्कालीन आताचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की 2 महिन्याच्या आत आम्ही नार पार गिरणा लिंकिंग प्रकल्पाला मान्यता देत आहोत. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, 1 वर्षाचा कालावधी झाला, अजूनपर्यंत नार पार गिरणा लिंकिंग प्रकल्पावर कोणतीही उपस्थिती झालेली नाही, कोणत्याही प्रश्नाला आपण वाचा फोडलेली नाही. नेमकं आपण आश्वासन विधिमंडळात देऊन त्याच्यावर मुकरलात. विधिमंडळात दिलेल्या आश्वासनाची तरी थोडीफार लाच बाळगली पाहिजे होती, असं आमचं प्रामाणिक मत आहे. कारण विधिमंडळात दिलेलं आश्वासन हे पवित्र असतं, ते सत्य असतं आणि त्या आश्वासनाला खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या मंदिरात किंमत असते. आपण लोकशाहीच्या मंदिरात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, हे आपला दोष आहे. हे आमचं या ठिकाणून मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीनं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगणार. मित्रांनो, जिल्ह्याचा असो, मालेगाव जिल्ह्याचा प्रश्न असेल, नार पार गिरणा लिंकिंगचा प्रश्न असेल, या प्रश्नावर राजकारण करण्याची आमची कोणतीही मानसिकता नाही. सन्माननीय मंत्री महोदयांचं म्हणणं आहे ही चांडाळ चौकडी, हे हरामी सरकारमध्ये काय चाललंय याची माहिती घेतात, विविध कार्यालयात जाऊन माहिती घेतात आणि जे प्रश्न मंजूर होणार असतील त्या प्रश्नाचं श्रेय घेण्यासाठी आंदोलन करतात. या ठिकाणून मी सांगू इच्छितो, बाबांच्या आणि तात्यांच्या संमतीने सांगू इच्छितो, सन्माननीय पालकमंत्री महोदय, आपण नार पार गिरणा लिंकिंग प्रकल्प मान्यता मिळवताना या मालेगाव तालुक्यातच नाही तर या संपूर्ण गिरणा खोऱ्यात आपला जलदूत म्हणून आम्ही सत्कार करू
आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मालेगाव तालुका, कळवण तालुका, सटाणा तालुका, नांदगाव, चांदवड, देवळा, सोयगाव तालुका, पूर्ण जळगाव जिल्हा, धुळे जिल्ह्याच्या वतीने आपला नागरी सत्कार करू. या संपूर्ण आंदोलनाचं श्रेय आपल्याला देऊ. पण ही तुषार्त जनता, ही दुष्काळी भागातली जनता, आपण पाण्यासाठी तरसणाऱ्या जनतेला न्याय द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही आपल्याकडे व्यक्त करतो. सन्माननीय पालकमंत्री महोदय, आम्हालाही थोडंफार काहीतरी ज्ञान आहे, आम्ही थोडाफार काहीतरी अभ्यास करतो. या अभ्यासाच्या बळावर सांगू इच्छितो, जो प्रश्न कॅबिनेटच्या बैठकीत आला नाही, या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारची नसती तयार झालेली नाही कॅबिनेटच्या विभागीय बैठकी पुढे ठेवण्याची. त्या प्रश्नाचे आपण बॅनर लावले, ज्या प्रश्नावर राज्य सरकार कोणताही विचार केलेला नाही अशा प्रश्नाचे आपण बॅनर लावले आणि त्या प्रश्नावर आपण जनतेला खोटी आश्वासनं दिली. ते प्रश्न म्हणजे नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प आणि मालेगाव जिल्हा. जर असंच करायचं होतं तर ही विभागीय बैठक मालेगावला घेऊन या जनतेला खोटी आशा का दाखवली, हा आमचा खरा प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये या महिन्याभरामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे. त्याच्यानंतर 2 महिने फक्त सरकार अस्तित्वात राहील. त्याच्यानंतर लगेच विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे. गेल्या 5 वर्षापासून नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प व्हावा यासाठी महाराष्ट्रातील या कसमादे पट्ट्यातील, उत्तर महाराष्ट्रातील या कसमादे पट्ट्यातील जनता आपल्याकडे मोठ्या आशेने पाहते आहे. गेल्या 20 वर्षापासून आपण या ठिकाणचे आमदार म्हणून कार्यरत आहात. विधिमंडळात आपण किती वेळा लक्षवेध्या मांडल्या, आपण किती वेळा मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारपार गिरणा लिंकिंगचा प्रकल्पाच्या बाबत वाच्यता केली. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला. हे जनतेपुढे आपल्याला मांडावं लागणार आहे. हे मांडत असताना आपण हा प्रकल्प आजपर्यंत का मार्गी लागू शकला नाही याचं उत्तर देखील द्यावं लागेल, हे या जनतेचं मत आहे. पडाळसरे मागच्या काळामध्ये अजित पवार साहेब सरकारमध्ये सामील झाले, त्यांच्याबरोबर या भागातले काही लोकप्रतिनिधी सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामध्ये अंबळनेरचे आमदार अनिल पाटील साहेब हे देखील या मंत्रिमंडळात सहभागी झाले. त्यांच्याकडे कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद मिळालं. हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये 2700 कोटी रुपयाचा पडाळसरे निम्न तापी योजनेला मान्यता मिळते. गोदावरी खोऱ्यातल्या अनेक प्रकल्पांना मान्यता मिळते. मग नारपार सारख्या अतिशय महत्वाच्या आणि गेल्या 60-70 वर्षापासून प्रलंबित प्रश्नाला का मान्यता मिळत नाही, हा आपल्याला प्रश्न आहे. जर एक कॅबिनेट मिनिस्टर पडाळसरे सारख्या 2700 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता मिळवून घेऊ शकतो. नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सध्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री माननीय भुजबळ साहेब, नाशिकचे खासदार गोडसे साहेब हे जर मराठवाड्याच्या नावाने उद्योग गोदावरी असेल, इतर 3-4 प्रकल्प असतील यांना मान्यता मिळवून घेऊ शकतात, तर आपण देखील तेवढेच जबाबदार या कॅबिनेटचे मंत्री आहात. आम्ही गेल्या 4-5 दिवसापासून पाहतो आहोत की मुख्यमंत्र्यांच्या लेवलला आपण या ठिकाणी विविध मिटिंगांना हजर असतात. सन्माननीय मुख्यमंत्री आपले खास मित्र आहेत. त्याचबरोबर एक प्रदेशाध्यक्ष दर्जाचा काल परवाच्या लोकसभेच्या संदर्भातल्या पत्रकार परिषदेत आपण प्रदेशाध्यक्षासारखी भूमिका बजावत होतात. असं असताना आपल्या स्वतःच्या हक्काच्या या संपूर्ण कसमादे पट्ट्याला आपण न्याय का मिळवून देत नाही, हा आमचा खरा प्रश्न आहे. जर नार पार अंबिका औरंगाबाद तानमान नद्यांचं पाणी कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड, त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात, धुळे जिल्ह्यात गेलो तर येथील जनता अतिशय सुखसमृद्धीने नांदेल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऊसाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं. त्यामुळे एकेकाळी हा गिरणा कारखाना असेल, रावळगाव असेल, वसाका असेल, नंतरचा द्वारकाधीश असेल,
असे 4 साखर कारखान्याचं हे लाभक्षेत्र, या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ शकेल. आपण निर्माण केलेले अजंग MIDC त्या ठिकाणी उद्योग पाण्यामुळे येत नाही, त्या MIDCला उद्योजकाला पाणी उपलब्ध होईल. मालेगाव शहरात 2 दिवसाआड पाणी मिळतं. चनकापूरचं आरक्षण संपलं, या मालेगाव शहराला पिण्याचं पाणी देऊन देऊन हे आरक्षण देखील आता कमी पडायला लागलं. या मालेगाव शहराच्या जनतेच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. नव्याने विकसित होत असलेले सटाणा, नांदगाव, देवळा, त्याचबरोबर कळवण यासारख्या शहरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, शेती सिंचनाचा प्रश्न सुटू शकेल. असं असताना आपण या प्रकल्पाला का किंमत देत नाहीत, हा आमचा खरा सवाल आहे, हा आमचं खरं मागणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून विश्वासदाते यावर पाठपुरावा करतात. सरकारचं मत आहे, सरकारच्या समितीने नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प करत असताना सुरगाणा तालुक्यामध्ये 13 धरण प्रस्तावित केले. त्यामध्ये डोबीपाडा असेल, सावरपाडा असेल, खर्डी असेल, राक्षस भुवन असेल, बोरवण असेल, चोकडा असेल, बिनशेत असेल, चोडीमाल असेल, पिलपाडा असेल, डेलेरे असेल, मिनमाळ असेल, मानखेड असेल, अशा धरणांना मंजुरी देऊन ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांच्या शेतीला पाणी उपलब्ध होऊ शकतं. स्थानिक नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. आणि हे सगळं पाणी छोट्या छोट्या कंटोर कॅनलद्वारे, छोट्या लिफ्टिंग योजनेद्वारे वाघदोन गावाजवळ असलेल्या वांजुळ पाडा धरणामध्ये टाकून त्या पाण्याला 500 समुद्र सपाटीपासून 590 मीटरच्या लेवलला तो वांजुळपाडा धरण आहे, त्या ठिकाणी ते पाणी टाकून ते 540च्या लेवलला नाकोडा बेटच्या ठिकाणी गिरणा नदीत एका बोगद्याद्वारे एका कॅनलद्वारे, बोगदा आणि कॅनलद्वारे ते टाकता येऊ शकतं आणि ते पाणी गिरणा नदीत प्रवाहित करता येऊ शकतं. आमचे बाबा सांगतात, तात्या सांगतात की सुरगाण्यात 2200-2300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. जर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी पाऊस चालू झाला तर त्या पावसाचा परिणाम हा या भागातली जनता पहिल्या दिवशी गिरणा नदी दुथडी भरून वाहू शकते. अशी परिस्थिती असताना हा प्रकल्पाला दिरंगाई का, हा आमचा खरा प्रश्न आहे. चनकापूर डावा कालव्याचा प्रश्न आहे. नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प मार्गी लागला तर चनकापूरवरचा पिण्याचा पाण्याचं आरक्षण कमी होऊ शकतं. हा चनकापूरचा डावा कालव्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि डावा कालव्याच्या माध्यमातून जामशेत, पिंपळदर, बाक्षी, आसखेडा, तळवाडे, बामेर, पोवाणे, करसगव्हाण, तिथून लुल्ले आणि करसगव्हाण मार्गे बोरी नदीत आणि बोरी नदीच्या माध्यमातून पुढे ते पाणी आपण धुळे जिल्ह्याकडे वर्ग करू शकतो. सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी बोरीवरील पाईपलाईनीसाठी अतिशय आग्रहाने आणि अतिशय हट्टाला पेटून प्रशासनाचा पुरेपूर वापर करून पाईपलाईनीचं काम करून घेतलं. तर नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाच्या कामाला तर आपण कॅबिनेटमध्ये मंत्री आहात, त्याला का मान्यता मिळवून घेत नाही, हा खरा आमचा प्रश्न आहे. या ठिकाणून आम्ही जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतो, नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प हा एका दुसऱ्या तालुक्याच्या हिताचा नाही, तर हा 16 तालुक्यांच्या हिताचा आहे. नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाच्या माध्यमातून गिरणा डावा कालवा असेल, गिरणा उजवा कालवा असेल, यांच्या वहन क्षमता वाढवल्यानंतर आपण चनकापूरच्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून, रामेश्वर धरणाच्या माध्यमातून पुढे चिचवे, उमराणे, झाडी, एरणगाव, निमगाव, निंबायती, वखारी, नांदगाव मार्गे सोयगाव आणि औरंगाबाद पर्यंत पाणी पोहोचवू शकतो. जर एवढं पाणी आपण या 16 तालुक्यांना पोहोचवू शकतो, गिरणा डावा कालव्याच्या माध्यमातून ब्राह्मणगाव असेल, लखमापूर असेल, तळवाडे असेल, आजंग असेल, पिंपळगाव असेल, काष्टी असेल, मोसमच्या माध्यमातून पुढे ते मोसम 6 कालव्यामार्गे दैकुटे धरणाच्या माध्यमातून पुढे कानोळीच्या माध्यमातून पूर्ण माळमात्याला पाणी देऊ शकतो. असा सर्वव्यापी सर्व हिताचा हा नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प का मान्यता मिळत नाही, हा आमचा खरा प्रश्न आहे. या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षापासून वांजुळ पाणी संघर्ष समिती सदोदित प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नाला
सन्माननीय खासदार सुभाषबाबा भामरे साहेबांनी देखील त्या जागेवर जाऊन त्यांनी पाहणी केली. परंतु बाबासाहेब, आपण 5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत या मालेगाव तालुक्यात, या बागलाण तालुक्यात फिरत असताना आपण सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकीच्या आत नार पार गिरनार लिंकिंग प्रकल्पाला मान्यता मिळवून त्याचं काम चालू झालेलं असेल. त्यावेळेस आपल्यासोबत तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री महोदय देखील होते. त्यांनी देखील हेच आश्वासन दिलं होतं. 5 वर्ष झाले त्या आश्वासनाची पूर्तता का झाली नाही? सन्माननीय बाबासाहेब, आपण गेल्या अनेक वर्षापासून सांगता तळवाडे बामेर पोच कालवा झाला. आता मागे सांगितलं अप्पर पुनत प्रकल्पाला आम्ही मान्यता मिळवतो आहोत. आपण बागलाण तालुक्याचे खासदार आहात का, हा प्रश्न निर्माण होतोय. कारण मालेगाव तालुक्याचेही अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. आपण आमचेही खासदार आहात. आम्ही आपल्याला मतदान केलेलं आहे. या भागाच्या हितासाठी, या भागाच्या प्रश्नांवर आपण संसदेमध्ये आणि महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. सन्माननीय बाबासाहेब, आपण आमच्याही प्रश्नांना आपण न्याय द्या, अशी आमची मागणी आहे. जसं आपण बागलाण तालुक्यात आपली स्वतःची प्रतिमा पाणीदार नेता, पाणीवाला बाबा अशी करून घेतली, तशी मालेगाव तालुक्यातही आपण पाणी प्रश्नावर का लक्ष देत नाही, हा आमचा आपल्याला प्रश्न आहे. सन्माननीय केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवारांना आम्ही एका व्हीसीद्वारे एका बैठकीमध्ये या प्रश्नावर साकडं घातलं असता त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की मी यावर पाठपुरावा करेल. परंतु भारतीताईंनी गेल्या 3-3.5 वर्षामध्ये यावर काही केलं नाही. भारतीताईंचाही मतदारसंघ या प्रकल्पाअंतर्गत येतो. त्यांनाही आमची विनंती आहे की या प्रकल्पाला आपण न्याय द्या. वांजूळ पाणी प्रवाही वळण योजना ही नार पार अंबिका औरंगाबाद तानमान नद्यांचं पाणी पूर्ववाहिनी करून गिरणा नदीत टाकण्यासाठीची अतिशय महत्त्वाची योजना आहे. या